ग्लोबल वार्मिंग को दूर भगाए, पर्यावरण को स्वच्छ बनाए। ग्लोबल वार्मिंग को दूर भगाए, पर्यावरण को स्वच्छ बनाए। पृथ्वी का जब होगा सामान्य तापमान, अपनी धरती भी बनेगी स्वर्ग समान। पृथ्वी का जब होगा सामान्य तापमान, अपनी धरती भी बनेगी स्वर्ग समान। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो, नमस्कार. माझे नाव प्रतीक्षा भरनाथ कोंडे. मी इयत्ता 7वी वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा गुड्डेवाडी. मी आज तुमच्यासमोर विषय मांडत आहे, ग्लोबल वॉर्मिंग एक समस्या. एकीकडे 21व्या शतकामध्ये जग खूप प्रचंड वेगाने प्रगती करत आहे, तर दुसरीकडे या प्रगतीच्या वेगातूनच निर्माण झालेल्या एका समस्येने संपूर्ण जगावर भीतीचे सावट निर्माण केले आहे. ही समस्या म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग होय. खरं तर ग्लोबल वॉर्मिंग हा चिंतेचा व चिंतनाचा विषय आहे. सूर्यापासून निघालेली किरणे वातावरणातून पृथ्वीवर येत असताना त्यातील घातक अतिनील किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यानंतर सूर्यकिरणे पृथ्वीवर येत असतात. पृथ्वीवर आलेल्या या उष्णतेपैकी बरीच अशी उष्णता जमीन खेचून घेते, तर काही उष्णता वनस्पती आपले अन्न स्वतः तयार करण्यासाठी वातावरणातून पुन्हा अवकाशात फेकली जाते. पण कार्बन डायऑक्साईड सारख्या वायू पुन्हा फेकलेल्या किरणातील उष्णता धरून ठेवतात. परिणामी वातावरणातील तापमान वाढ होत राहते. सध्या वाढत्या प्रदूषणामुळे ओझोनचा थर विरळ होत आहे. त्यामुळे अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रदूषणामुळे पुन्हा अवकाशात फेकणारी उष्णता धरून ठेवली आहे. कोळसा, जंगलतोड, कारखाने व वाहनातील धूर म्हणजेच प्रदूषण यासारख्या अनेक घटकांचा परिणाम म्हणून जागतिक तापमानात वाढतच चालले आहे. वाढत्या तापमानाचे अनेक अनिष्ट परिणाम मानवजातीच्या समोर आव्हान म्हणून उभे राहत आहे. बर्फ वितळू लागल्याने समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. समुद्रकाठची वस्ती व शेतजमीन पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऋतुमानात बदल होऊन पर्जन्याचा प्रमाण वितरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे शेतजमिनीतून होणारे उत्पन्न घटक आहेत. फियांसारखी प्रचंड वादळे निर्माण होत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तापमान वाढीमुळे जंगलांना वणवा लागून वृक्षराजी नष्ट होत आहे. अशा प्रकारे ग्लोबल वॉर्मिंग या समस्येने संपूर्ण जगावर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. आता तरी मानवाने या समस्येवर चिंतन करून उपाययोजना केली पाहिजे. वाढत्या प्रदूषण कमी करण्यासाठी जैविक इंधनाचा वापर केला पाहिजे. अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढविला पाहिजे. झाडे लावणे व ती जगवणे ही आज महत्त्वाची गरज आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणली पाहिजे. मानवाने स्वार्थापायी चालवलेली वृक्षतोड थांबवायला हवी. एकूण पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याचा विचार करायला हवा. पृथ्वीवरील सर्वात जबाबदार घटक म्हणून वाढत्या तापमानापासून पृथ्वीचे व पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीचे रक्षण करणे हे मानवाचे कर्तव्य आहे. या कर्तव्यात कोणतीच कसर होता कामा नये, अन्यथा संपूर्ण सजीव सृष्टीला विनाशाला सामोरे जावे लागेल. कसा अनक बदल का विनाशाची चाहूल, कसा अनक बदल का विनाशाची चाहूल. आता तरी मानवा तू टाक जपून पाऊल, तू टाक जपून पाऊल. धन्यवाद.